जय हिंद, जय संविधान, सप्रेम नमस्कार. आज पुन्हा एकदा सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या विवेक शक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार. त्याचप्रमाणे जवळपास गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी एक भारतीय सर्वसामान्य नागरिक या नात्याने आजचे 52वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई सरांना मी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र व्हॉट्सअप या समाज प्रसार माध्यमावर व्हायरल होत आहे. अनेकांनी अभिनंदन केलं, धन्यवाद व्यक्त केले. त्याचप्रमाणे काहींनी शंका प्रश्नही उपस्थित केले आणि मग मी विचार केला की आपण या पत्राच्या कारणाचं स्पष्टीकरण देणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे किती योग्य आहे याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधणार आहे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये, आपल्या खेडेगावामध्ये एखादा लहान लेकरू 1ली, 2री, 3रीच्या वर्गात असताना त्याची आई, त्याची माय त्याला शाळेत पाठवायची आणि शाळेत गेल्याच्या नंतर ती बिचारी माता दुसऱ्यांच्या रोजंदारीवर शेतावरती कामाला जायची आणि दिवसभर काम करून संध्याकाळी जेव्हा घरी येत होती त्या अगोदर दिवसभरामध्ये तिचं बाळ शाळेत गेलेलं असतं आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर कुणीतरी एखादा खोडकर विद्यार्थी, खोडकर मित्र किंवा खोडकर एखादा वयस्कर असलेला त्या बाळाच्या, त्या मुलाच्या वयापेक्षा थोडा मोठा असलेला एखादा खोडकर विद्यार्थी, आडदांड विद्यार्थी कुठल्या तरी कारणाने त्याच्याशी खोडी काढतो आणि त्याला त्याच्या पद्धतीने त्याला खूप मारतो. मारल्यानंतर तो रडतच त्या समोर त्याला म्हणतो की माझी माय येऊ दे, माझी आई येऊ दे आणि मग मी तुला, माझ्या आईला, माझ्या माईला तुझं नाव सांगतो. आणि जेव्हा हे बाळ शाळा सुटल्याच्या नंतर घरी येतं, संध्याकाळी आईची, मातेची, त्या माईची वाट पाहण्यामध्ये तो आतुरतेने वाट पाहतो आणि जशी काही त्याची आई किंवा माता किंवा माय शेतातून, कामावरून दिवसभर मरमर करून शेतात राहून जेव्हा संध्याकाळी घरी येते, दुरूनच हे बाळ पाहिल्याबरोबर धावत जाऊन तिच्याशी बिलगतं, तिच्या हृदयाशी बिलगतं आणि धाय मोकळून रडत रडत ज्यांनी मारलं त्याचं नाव सांगतं आणि अक्षरशः ढसाढसा रडतं. म्हणजे जेणेकरून त्या बाळाला वाटतं की माझी माय, माझी माता, माझी आई सर्वस्वी आहे, माझ्यावर कुणीही अन्याय कुणाला करू शकत नाही, मला कुणी मारू शकत नाही. ही जी माया आहे मातेची, आईची, माईची, ही जी बिंदास राहण्याची जी भयमुक्त जे वातावरण आहे ते त्याच्या आईच्या हृदयाशी बिलगल्याच्या नंतर सर्व दूर होते. अगदी हेच उदाहरण यासाठी आपल्याला सांगतोय की आज या देशाची संविधानिक संस्था, कायदे मंडळ घ्या, कार्यकारी मंडळ घ्या, म्हणजे राष्ट्रपती असोत, माननीय प्रधानमंत्री असोत किंवा आजपर्यंत झालेले माननीय सर्वोच्च न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असोत किंवा न्यायमूर्ती असोत, या सर्वांनी, आम्ही भारताचे लोक, आम्हाला या सगळ्यांनी या 2014 पासून ते आजपर्यंत जवळपास दुर्लक्षित केलेलं, वाईट टाकलेलं आहे, बेदखल केलेलं आहे. आणि जेव्हा
आमचे माननीय 52वे सरन्यायाधीश झालेले माननीय भूषण गवई साहेब आज त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी 15 मे रोजी विराजमान झालेले आहेत. माझं वैयक्तिक मत आहे आणि माझ्या मते संपूर्ण 140 कोटी भारतीय सर्वसामान्य जनतेचं सुद्धा मत असेलच की हेच माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आमच्या मते एक प्रकारे आमची माता आहेत, आमची माय आहे, आमची आई आहे. आणि गेल्या 2014 पासून आजपर्यंत या शाळेतल्या बंड अशा कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळाने आम्हाला खूप मारलेलं आहे, आमच्या मूलभूत हक्कांना हिरावून घेतलेलं आहे. आणि अशाच प्रकारची तक्रार आणि विनंती करण्यासाठी हे पत्र आमची माता, आमची माय आणि आमच्या आईसाठी जवळपास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना हे पत्र लिहिलेलं आहे. आणि आम्हाला आशा आहे की आमची माता, आमची माय, आमची आई हे निश्चितपणे आम्हाला त्यापासून संरक्षण देईल. ही भोळी भावनी म्हणा, ही आशा म्हणा, काहीही म्हणा, परंतु सर्वसामान्य जनता ही निरागस बाळासारखी असते आणि या बाळाची आई एक प्रकारे जे संविधानाचं रक्षण करण्याची नैतिक जबाबदारी त्या संस्थेवर आहे, ती संस्था म्हणजे आमची माता असू शकते. आणि म्हणूनच हे पत्र मी त्या ठिकाणी त्यांना पाठवलेलं आहे. या पत्रामध्ये महत्वाच्या 3 मागण्या, 3 विनंत्या मी त्या माध्यमातून केलेल्या आहेत. क्रमांक 1 की ईव्हीएम प्लस व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि त्याच्यासोबत जोडलेलं व्हीव्हीपॅट हे कायमच या मतदान प्रक्रियेमधून बाद केलं पाहिजे आणि त्यासाठी चीफ इलेक्शन कमिशन म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाला आपण तसा आदेश द्यावा आणि बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्याव्यात अशी विनंती आणि अशी मागणी नंबर 1 ची या पत्रातून केलेली आहे. त्याचे अनेक कारण आहेत. अनेक कारणापैकी एक कारणाचं 2024च्या निवडणुका झाल्या, त्या अगोदर 2023च्या निवडणुका झाल्या राज्यांच्या, आणि 2023 आणि 24 मध्ये झालेल्या राज्यांच्या आणि लोकसभेच्या झालेल्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये जवळपास 23,000 तक्रारी या ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला सर्वसामान्य जनतेकडून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या एनजीओ कडून पाठवल्या गेल्या होत्या. आणि त्या संपूर्ण तक्रारींना मुख्य निवडणूक आयोगाने केराची टोपी दाखवलेली आहे. आणि या तक्रारींपासून आम्हाला न्याय मिळावा म्हणून तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय धनंजय चंद्रचूड साहेबांच्या समोर सुद्धा याविषयीच्या अनेक तक्रारी गेलेल्या होत्या, परंतु त्यांनी सुद्धा मौन धारण करून, त्यांनी नेमलेल्या बेंचने सुद्धा मौन धारण करून त्या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याचा कधी प्रयत्न केलेला नाही. एकच कारण, या ईव्हीएमला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आमचा विरोध का? आपल्या म्हणण्यानुसार किंवा इतरांच्या म्हणण्यानुसार आमच्या देशातली मतदार संख्या सर्वात जास्त आहे, मान्य आहे, म्हणून आम्ही मशीनवर ईव्हीएम वरती मतदान घेतो, हेही मान्य आहे. परंतु जेव्हा 1998 ला माननीय तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार केवळ एका मताने 13 दिवसाचं सरकार पडलं होतं, केंद्र सरकार केवळ 13 दिवसासाठीच प्रधानमंत्री अटल बिहारी माननीय वाजपेयी होते आणि ते सरकार पडलं. म्हणजे एका मताची किंमत काय आहे ते तत्कालीन भाजप सरकारला आणि अटल बिहारी वाजपेयी माननीय यांना माहिती आहे. आणि त्या जर एक मताची किंमत तुम्हाला जाणू शकताय तर आम्ही भारताचे लोक या नात्याने आमचं एक मत सुद्धा किती मोलाचं आहे. आणि हे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या जीवापेक्षाही प्राणापेक्षाही मोलाचं आहे. आणि हे मत
जर या ईव्हीएमच्या माध्यमातून हिरावून घेत असेल आणि एखाद्या विशिष्ट पक्षालाच ते मतदान होत असेल आणि तोच पक्ष पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जर या सत्तेवर बसत येत असेल तर आमची लोकशाही संपत जाऊन ICU मध्ये गेलेली आहे ही या ठिकाणी सांगायचं. अनुच्छेद 12 ते 32 मध्ये जे मूलभूत हक्क आम्हाला प्रदान केलेले संविधानाने त्या मूलभूत हक्कामध्ये सर्वोच्च स्थान असेल तर ते आहे या लोकशाहीतील निवडणुकीतील मताचा अधिकार. आणि हा मताचा अधिकार आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा आहे आणि हा मताचा अधिकार आम्ही 100 रुपये 500 रुपये 1000 रुपये 5000 रुपये 10,000 रुपयावर आम्ही विकत असू तर ते सुद्धा आम्ही त्याला दोषी आहोत. परंतु याही पुढे जाऊन या मताच्या अधिकाराचं हनन जर एखादी मशीन घेत असेल तर आम्ही ती कदापि सहन करू शकणार नाही. कारण जगाने या संपूर्ण ईव्हीएमचा अनुभव घेऊन लाखाडलेला आहे. जगात कुठल्याही देशामध्ये या ईव्हीएमवरती मतदान होत नाही. बरं आमच्याच मुख्य निवडणूक आयोगाचा या ईव्हीएम वरतीच निवडणुका घेण्याचा अट्टहास का, हा प्रश्न पडतो. आणि जर आमच्या मूलभूत हक्कावरती अशा पद्धतीने बिघायत असेल तर आम्ही भारताचे लोक आणि स्वतः अधिनियमित करून अंगीकृत करण्यासाठीच आम्ही भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचं आम्ही संरक्षण करू, संविधानाचं संरक्षण करू, हे तर आमचं मूलभूत कर्तव्य सुद्धा आम्ही समजतो आणि म्हणून आम्ही पत्र लिहिलेलं आहे. आमचं म्हणणं असंही नाही की बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या म्हणजे आम्ही योग्य पद्धतीनं न्याय मिळेल असं मी कदापि म्हणणार नाही. परंतु त्या बॅलेट पेपरवर सुद्धा निवडणुका घेत असताना नैतिकता निवडणूक आयोगाने जपलीच पाहिजे. माननीय माजी मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन साहेब यांनी आम्हाला असे संघर्ष आणि अशा प्रकारचे आंदोलन करण्याची गरजच पडू दिली नाही. आमच्या मताचा अधिकार त्यावेळेस संरक्षित होता 100%. जोपर्यंत मतदान करण्यावरती मतदाराचा फोटो येत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होणार नाहीत अशी अट्टहासाची भूमिका माननीय TN शेषन साहेबांनी घेतली होती. तेव्हा याच केंद्र सरकारला झुकावं लागलं आणि ते त्यांनी ते असे संविधाननिष्ठ मुख्य निवडणूक आयुक्त होते माननीय TN शेषन. आणि आज एकही व्यक्ती माननीय राष्ट्रपती असोत, माननीय प्रधानमंत्री असोत आणि याच्या पूर्वीचे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असोत, कोणीही या भारतीय जनतेचा आमच्या 140 कोटी जनतेचा तक्रार किंवा गाऱ्हाणी ऐकण्याची सुद्धा त्यांनी कसली घेतलेली नाही. 23,000 तक्रारी येऊन सुद्धा या ईव्हीएमच्या विरोधामध्ये आणि त्याचबरोबर या धागली झाल्यामुळं 23,000 तक्रारी येऊन सुद्धा एकाही तक्रारीची दखल न घेता सरळ निवडणूक आयोगाने आणि न्यायालयाने सुद्धा केंद्राची टोपी दाखवली आहे. आज आम्ही भारतीय संविधानाचा आणि तिच्या अंमलबजावणीचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करतोय. चालू आहे, 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आम्ही या संविधानातील आमच्या 140 कोटी लोकसंख्येला जो काही मूलभूत अधिकार दिलेला नंतरचा त्याचं संरक्षण आम्ही करण्यामध्ये आमची ही व्यवस्था आजही संरक्षण करू शकली नाही. म्हणून या पत्रामध्ये पहिली मागणी ही घेतली की या पुढे कायमस्वरूपी या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आपण हटवण्याचा आदेश मुख्य निवडणूक आयोगाला द्यावा. आणि हीच आमची मागणी आपल्या मातोश्री आदरणीय डॉक्टर कमला आईंनी सुद्धा तुमच्या पहिल्या 15 मेच्या शपथविधीच्या दिवशी सुद्धा व्यक्त केली होती. त्या आईंना सुद्धा माझा सप्रेम जयदेव आणि धन्यवाद. मी तेव्हा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये म्हणजे ईव्हीएमच्या विरोधामध्ये 2023 मध्ये जेव्हा मी आमरण उपोषणाला बसलो त्यावेळेस या आदरणीय डॉक्टर कमला यांनी मला फोन करून या ईव्हीएमच्या विरोधातल्या आंदोलनाला समर्थन दिलेलं होतं आणि त्याचा पुनरुच्चार त्याची आठवण त्यांनी
आपल्या मुलांनी ईव्हीएम वर हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्या गोष्टीला अजूनही दुजोरा मिळाला. आणि म्हणून ही पहिली मागणी मी या पत्रामध्ये क्रमांक 1 ला टाकली. हे 140 कोटी जनतेच्या दुःखाचं परिमार्जन आहे. या दुःखावर फुंकर घालण्यासाठी जे ईव्हीएम हटविणं म्हणजे. आणि त्यानंतर मी दुसरी मागणी केलेली आहे. त्या पत्रामध्ये 3 मागणी आहेत. दुसरी मागणी ही केलेली आहे की ज्या म्हणूने ज्या आईच्या उदरातून जन्म घेतलेला आहे, ज्या आईच्या उदरातून जन्म घेतलेला आहे त्याच आईला आणि मातेला त्या म्हणूने अतिशूद्र हिनवलेला आहे. अशा लिंगभेद करणाऱ्या या म्हणूचा पुतळा राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये आजही उभा आहे. तो पुतळा हटविण्याची दुसरी मागणी आणि विनंती माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेबांना मी या पत्रातून केलेली आहे. दुसरी मागणी. पहिली मागणी, कायमच्या या देशामधून प्रत्येक निवडणुकीमधून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हटवलंच पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. ही मागणी, असा आदेश आपण मुख्य निवडणूक आयोगाला द्यावा. ही मागणी आणि पहिली विनंती मी या पत्रातून दिली. आणि दुसरी हीच की हा म्हणूनचा पुतळा जो राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये ताठ मानेने उभा आहे तो कायमचा हटविला पाहिजे आणि यापुढे कुठेही बसवण्यात आला नाही पाहिजे. अशा प्रकारचा आदेश देणे ही दुसरी विनंती आणि मागणी मी माननीय सरन्यायाधीशांकडे केलेली या पत्राच्या माध्यमातून. आणि शेवटची तिसरी मागणी केलेली आहे. जेव्हा आमच्या देशाचे प्रधानमंत्री, मंत्री, कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा बाहेर देशामध्ये परदेश दौऱ्यावर जातात, कुठल्याही देशात जाऊ द्या, अमेरिका, इंग्लंड, थायलंड, जपान, जर्मनी, चीन, कुठेही जाऊ द्या, त्या प्रत्येक देशात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो आहोत. आणि त्यांना सुद्धा एक आदर वाटतो की हे पाहुणे, हे आदरार्थी आपल्याला बुद्धाच्या देशातून भेटायला आले. हा एक जगामध्ये भारताची नवी ओळख या माध्यमातून बुद्धाचा देश म्हणून या ठिकाणी ओळख झालेली जगामध्ये. आणि याच बुद्धाच्या देशामध्ये जवळपास 700 वर्षापासून बाबरी मस्जिद अयोध्येच्या जागेवर बांधल्या गेली असा समज पसरवला आणि बाबरी मस्जिद पाडल्या गेली. आणि बाबरी मस्जिद पाडली आणि त्या ठिकाणी हे जवळपास शेकडो वर्षापासूनची समस्या माननीय सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश यांनी या पडलेल्या बाबरी मस्जिदच्या जाग्यावर अयोध्येचं राम मंदिर बांधण्यासाठी माननीय तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई साहेबांनी अयोध्येचं प्रकरण निकाली काढलं आणि अयोध्या मंदिर त्या ठिकाणी बांधण्यासाठी परवानगी दिली आणि तसे आदेश दिले. आणि बाबरी मस्जिदीचा आणि अयोध्येच्या राम मंदिराचा प्रश्न कायमस्वरूपी त्यांनी निकाली काढला. अगदी याच भूमिकेवर आम्ही एक संविधाननिष्ठ, एक धम्माचे उपासक म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना विनंती करतो, मागणी करतो, ज्या पद्धतीने बाबरी मस्जिदचा आणि अयोध्येच्या मंदिराचा प्रश्न कायमचा निकाली काढला, अगदी त्याच पद्धतीनं महाबोधी बुद्ध विहार, बुद्धगया या ठिकाणी जे कर्मठ ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये असलेलं, शेकडो वर्षापासून असलेला हे बुद्ध विहार अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावं आणि अखिल भारतीय बौद्ध समाजाच्या स्वाभिमानाला त्या ठिकाणी न्याय मिळावा अशी विनंती करणारं, असा न्याय मागणारं, अशी मागणी असलेली तिसरी विनंती आणि तिसरी मागणी या पत्रातून मी संपूर्ण भारतीय जनतेच्या वतीनं या ठिकाणी केली.
या एकूण 3 मागण्या. पहिली मागणी आमच्या भारतीय जनतेची मागणी सरन्यायाधीश यांना. पहिली मागणी हीच, ईव्हीएम व्हीव्हीपॅट कायमचं हटवून बॅलेट पेपरवर पारदर्शकपणे मतदान घ्यावं असा आदेश मुख्य निवडणूक आयोगाला बजावा. दुसरी मागणी, राजस्थानच्या उच्च न्यायालयातील मनुचा पुतळा कायमस्वरूपी हटवावा. ज्या मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, त्याच मनुस्मृतीकाराचा मनुचा पुतळा राजस्थानच्या उच्च न्यायालयातून कायमचा हटवावा ही दुसरी मागणी आम्ही या ठिकाणी केली. आणि तिसरी मागणी हीच की महाबोधी बुद्ध विहार हे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या आणि बौद्ध समाजाच्या स्वाभिमानाच्या साठी ताब्यात द्यावा, कर्मठ ब्राह्मणांना तिथून हाकलून देऊन अशा पद्धतीनं आदेश द्यावे अशी मागणी आणि अशा विनंती असलेलं पत्र या ठिकाणी मी त्यांना पाठवलेलं होतं. आणि तेच पत्र मी समाज माध्यमावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी व्हायरल केलं आणि ते भरपूर जणांना व्हायरल झालेलं आहे. आणि अनेकांचे प्रश्न आणि अनेकांनी धन्यवाद आणि आभार सुद्धा व्यक्त केले फोन करून. कारण आज या 2025च्या काळामध्ये ज्या पद्धतीने मी उदाहरण दिलं होतं त्या बाळाचं आणि मातेचं अगदी तीच व्यवस्था आणि तशीच अवस्था आज आमची झालेली आहे म्हणून हे करता येईल. आणि आम्ही म्हणतो का आमची मागणी काय आहे, या कार्यकारी मंडळाने कायदे मंडळाने त्यांच्याच कल्याणाचे कायदे केले त्यांच्याच फायद्याचे कायदे केले आणि आम्हाला जगता जगता मरणे आणि मरता मरता जगणे या अवस्थेशिवाय त्यांनी आजपर्यंत या 75 वर्षात आम्हाला काहीही दिलं नाही. 1952 पासून ते आजपर्यंत जवळपास या 70-72 वर्षामध्ये महागाईचा चढता आलेख आहे, बेरोजगारीचा सुद्धा चढता आलेखच आहे, आतंकवादी कारवायांचा सुद्धा चढता आलेख आहे, कर्जबाजारीपणाचा चढता आलेख आहे. म्हणजे आम्हाला दिलं काय, स्वातंत्र्य दिलं, मिळवून दिलं, संविधान आम्हाला बाबासाहेबांनी आणि महापुरुषांनी तत्कालीन आम्हाला प्रदान करून आम्हाला वाटेवर आणून सोडलं. परंतु येथील त्या पहिल्या पिढीच्या नंतर येणाऱ्या सर्वच संविधानिक संस्थेवर जबाबदार व्यक्तींनी आम्हाला दिलं काय या 70 वर्षामध्ये. आम्हाला केवळ आणि केवळ काय दिलेलं आहे, बेरोजगारी, महागाई, जगता जगता मरणे आणि मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था आम्हाला दिली आहे. आणि ही संपूर्ण भारतीय जनतेने दिली सर्वसामान्य जनतेला. आणि लोकशाहीमध्ये जाब विचारणे, प्रश्न विचारणे हा तर मूलभूत अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार सॉक्रेटिस सुद्धा म्हणतात आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि प्रत्येकाने समाज परीक्षण केलंच पाहिजे. भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितले, आत्ता दीप हो, तुझा तू दीप हो. प्रत्येकाला संदेश आहे, प्रत्येकाने स्वतःला ओळखायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि कर्तव्यातून सार्वजनिक रूपाने जबाबदारी स्वीकारून व्यवस्थेला जाब विचारायचा आणि विद्रोह करायचा, वाटल्यास विद्रोह करायचा, परंतु आपले हक्क वैयक्तिक आणि सार्वजनिक हक्क प्रदान पाडून घ्यायचे आणि हे प्रदान करून घ्यायचे. ही लोकशाहीची सर्वात महत्वाची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या. त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19च्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही हे विनंती पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. कारण आपण एक संविधाननिष्ठ धम्ममय अशा परिवारामधून आपला जन्म झालेला आहे. माननीय माजी राज्यपाल असलेले, माजी खासदार असलेले रासू गवई सर आपले पिता आहेत, आपली माता कमला आई ह्या सुद्धा संविधाननिष्ठ धम्मनिष्ठ एक तत्ववेत्ते आहेत. त्यांनी सुद्धा हीच मागणी अपेक्षा व्यक्त केली आहे. म्हणजे एकंदरीत आपण सरन्यायाधीश पदावर बसलेले, विराजमान झालेले माननीय भूषण गवई सर, आपण त्या पदावर बसत असताना सोबतच आपण एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसामधून त्या ठिकाणी आपण बसलेला आहात. आणि हीच भावना आणि त्या भावनेतून आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. मी या 6 महिन्यामध्ये
काय आदेश द्यायचे नाही द्यायचे हे तुम्हाला स्वातंत्र्य असणारच आहे, त्यात काही वाद नाही. परंतु आमची केविलवाणी मागणी आहे, केविलवाणी विनंती आहे, शेवटची मागणी आहे की आपण या 3 मागण्या ईव्हीएम कायमस्वरूपी हटविण्याची असेल, मनुचा पुतळा कायमस्वरूपी हटविण्यासाठी असेल आणि महाबोधी बुद्धगया हा ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून अखिल भारतीय भिक्खू संघाच्या स्वाधीन करण्याची असेल. या 3ही मागण्या आपण त्या पदावर बसल्यानंतर संविधाननिष्ठ म्हणून आपण ही जर आमची विनंती मान्य केली तर निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 जी भीती व्यक्त केली होती ती भीती आम्हाला राहणार नाही. 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जे शेवटचं भाषण केलं होतं तिसरं, त्यामध्ये ते सांगतात, माननीय ढोळे साहेब या भाषणाचा पुनरुच्चार मी आपल्यासाठी करतोय. बाबासाहेब म्हणतात, येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश एका नवीन स्वातंत्र्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आमचा देश पूर्वी स्वतंत्र कधी नव्हता असं नाही, परंतु तेव्हाच ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या 26 जानेवारी 1950 पासून मिळालेल्या स्वातंत्र्याला जर आम्ही पुन्हा गमावून बसलो तर ते स्वातंत्र्य आम्ही कधीही पुन्हा मिळवू शकणार नाही. या कल्पनेच माझं काही सर्व होते. हे बाबासाहेबांचे शब्द त्या 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या संविधान सभेतील हे शब्द त्यांना शंका आणि भीतीनं राखलेलं होतं. आणि जर या शब्दांचा, या बाबासाहेबांच्या काळजाला भिडणाऱ्या शब्दांच्या बाबतीत जर आपण विचार करणार असाल तर आमच्या या 3 मागण्या आपण मान्य केल्या पाहिजेत अशी आमची विनंती आहे. आणि नक्कीच मी आश्वासनपूर्वक सांगतो की जर आपण या 3ही मागण्या मान्य केल्या 1, 2, 3 तर निश्चितपणे बाबासाहेबांनी त्या दिवशी केलेली तिसऱ्या शेवटच्या भाषणातील भीती कायमची दूर केल्याशिवाय राहणार नाही, कायमची दूर झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आत्मविश्वास आहे. आणि जर का आपण संधी येऊन सुद्धा, ही आपल्याला संधी आहे सर, ही संधी येऊन इथं जर आपण सोनं नाही केलं तर बाबासाहेबांची भीती आमच्या डोक्यावरती ताणते तलवार राहणार आहे, ती कधी तुटून पडेल हे सांगूच शकत नाही. आणि त्यासाठी या संधीचं सोनं करावं हीच आमची 140 कोटी जनतेची मागणी आणि विनंती आहे. त्याचबरोबर आम्ही का म्हणतो आम्ही आपल्याकडे विनंती का करतोय, मागणी का करतोय, कारण आपलाच माणूस या ठिकाणी मी एक संविधाननिष्ठ म्हणून आपल्याकडे पाहतोय. आणि हे संविधाननिष्ठ आपल्याकडे पाहत असताना आमची केविलवाणी विनंती आणि मागणी सुद्धा आपण विचार केला पाहिजे, यासाठीच ही आमची धडपड आहे. आणि या मागणीसाठी आम्ही आपल्याला सर्व प्रकारे पाठपुरावा करणार. ज्या पद्धतीने आपल्याला अधिकार आहेत, विशिष्ट अधिकार आहेत, एखाद्या जनतेची याचिका जर कोणी दाखल करून घेत नसेल तर आपण स्वतः सुद्धा दाखल करून घेऊन त्याच्यावरती सुनावणी घेऊ शकता. हा विशेष अधिकार आपल्याला संविधानाने प्रदान केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण या आमच्या 3ही मागण्याचा आपण विचार करावा. कारण या 2014 पासून आणि त्यापूर्वीपासून सुद्धा येथील सर्वसामान्य जनता या व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रवाहामध्ये वाहत जात आणि कधी पुढे याची गॅरंटी नाही.
कारण त्या प्रवाहामध्ये वाहत जात असताना त्यांची मानसिकता त्यामध्ये मी सुद्धा आहे. या सर्व जनतेची मानसिकता ही सद्विचारी बनू न देण्यासाठी हा प्रवाह निर्माण केलेला आहे. आम्ही सद्विचारी कधी बनूच नये. त्यासाठी आर्टिकल नंबर 47 म्हणजे भारताच्या राज्यघटनेतील 47 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन करण्यामध्ये यांनी संपूर्ण व्यवस्थापना लावलेली आहे. म्हणजे अल्कोहोलची निर्मिती म्हणजे दारूची निर्मिती, मादक पदार्थाची निर्मिती याची जास्तीत जास्त निर्मिती केलेली आहे. म्हणजे 47 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन यांनी 100% केलेलं आहे. का तर या 47 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन केल्यामुळे जो प्रवाह निर्माण होतो त्या प्रवाहामध्ये येथील सर्वसामान्य जनता दारूच्या मादक पदार्थाच्या आहारी जाऊन संपून जाईल आणि सद्विचारी बनणार नाही, मूलभूत हक्कासाठी जागृत होणार नाहीत, हक्क मागणार नाहीत आणि हे गुलाम म्हणून आपले बनतील राहतील अशी त्यांची आशा जी सत्य आहे. अशा प्रवाह निर्माण करून गेल्या 75 वर्षापासून हे आम्हाला यासाठीच ही विनंती करतोय आम्ही की तुम्ही एवढंच करा की आमच्या ह्या 3 मागण्या मान्य करा. या 3 मागण्यामध्ये सर्वात महत्वाची नंबर 1 ची मागणी, याला जी क्रमांक दिलेत मी 1, 2, 3 हे तेवढेच महत्वाचे आहे. 1 सगळ्यात जास्त महत्वाची, नंबर 2 त्याच्यापेक्षा कमी महत्वाची आहे, नंबर 3 त्याच्यापेक्षा म्हणजे 3ही कमी जास्त जरी असल्या तरी त्याला मी क्रमांक दिलेले त्यावरून आपण त्या मागणीचा विचार करावा आणि आमच्या विनंतीला या पत्राच्या माध्यमातून एक संविधाननिष्ठ सरन्यायाधीश म्हणून आपण आमची ओळख या ठिकाणी करून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि शेवटचा एक सांगतो की आपण सुद्धा समाज विचार केला पाहिजे. या जगामध्ये कुठल्याही लोकशाही देशामध्ये मताचा अधिकार हा सगळीकडे बॅलेट पेपरवर होत असताना आमच्या एक देशामध्ये केवळ या 293 215 देशांपैकी केवळ आमच्याच देशामध्ये या निवडणूक आयोगाचा असा का की तुम्ही बॅलेट पेपरवर न घेता घेतल्या पाहिजे निवडणुका. आणि यासाठी पुन्हा एकदा मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो जे सत्य परिस्थिती होती, एक घटना सांगतो 2024 ची आणि मी त्यानंतर सांगणार आहे. जेव्हा हरियाणाच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या, त्या निवडणूक प्रचारामध्ये तत्कालीन आणि आजचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी निवडणूक प्रचारामध्ये प्रचार सभेमध्ये जाहीर स्पष्ट केलं कि छत्तीसगढ़ में जो हुआ है वही हरियाणा में होने जा रहा है. सारी व्यवस्थाएं हमारे पास है, हमने सारा इंतजाम करके रखा है. 8 अक्टूबर को जब ईवीएम खुलेगी तब कांग्रेस रोएगी और कहेगी ईवीएम ने इनको जिताया है. या स्टेटमेंटच्या नंतर 8 ऑक्टोबरला जेव्हा मतमोजणी सुरुवात झाली, पहिल्या 8:30 ते 9:30च्या एका तासामध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात झाल्याच्या नंतर त्या एका तासात काँग्रेस पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष सर्वात पुढे आणि भाजप आणि त्याचे मित्र पक्ष सर्वात मागे. आणि जेव्हा ईव्हीएमची मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा एकाच तासामध्ये काँग्रेसची मित्र पक्षाची जागा भाजप मित्र पक्षाने घेतली आणि भाजपच्या मित्र पक्षाची जागा काँग्रेसने घेतली आणि ती लीड शेवटपर्यंत टिकली आणि हरियाणामध्ये पाशवी बहुमतानं त्या ठिकाणी राज्याचं सरकार आलं आणि पुन्हा नायब सिंग सैनी मुख्यमंत्री झाले. आणि जेव्हा 8 ऑक्टोबरला ही सगळी करामत झाली त्यानंतर त्याच दिवशी मुंबईमध्ये आमचे आत्ताचे ईव्हीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच दिवशी भाजपच्या कार्यालयामध्ये मिठाईची वाटप केलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की छत्तीसगढ़ में जो हुआ था वही हरियाणा में हो गया है और हरियाणा में जो हुआ वही महाराष्ट्र में होने जा रहा है. असं म्हणून एकमेकांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरवले आणि जेव्हा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या, मतदान घोषित झालं आणि
प्रचार सभेमध्ये विदर्भामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा होती आणि त्या सभेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की छत्तीसगढ़ में जो हुआ था वही हरियाणा में हुआ और हरियाणा में हमारी पहले सीट जितनी थी उससे कई ज्यादा हमें अभी मिली है और वही महाराष्ट्र में होने जा रहा है और महाराष्ट्र में पहले से कई सीट हमारे आने वाली है। आणि खरोखरच महाराष्ट्राच्या विधानसभाचा जेव्हा निकाल लागला मतमोजणीचा तेव्हा 5वी बहुमत 288 पैकी 232 जागा या महाराष्ट्राला मिळाल्या, भाजप आणि त्याच्या मित्र पक्षाला मिळाल्या। आणि एवढं होऊन सुद्धा कुठेही गुलाल उधळला नाही। स्पष्ट 5वी बहुमत येऊन सुद्धा 20 दिवस लागले भाजपाला त्यांचं सरकार महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी। याचा अर्थ स्पष्ट आहे, या ईव्हीएम मुळेच आमच्या मताचा अधिकार या महाराष्ट्राच्या, हरियाणाच्या आणि या सगळ्याच राज्यांच्या आणि देशातल्या संपूर्ण नागरिकांचा मताचा अधिकार हा हिरावून घेण्यात आलेला आहे। आणि म्हणूनच या ईव्हीएमला कायम हटविण्यासाठीची विनंती आणि मागणी या पत्रामधून क्रमांक 1 ला टाकलेली आहे आणि हीच विनंती मी आपल्याला पुन्हा एकदा करतो। आणि आपण या उच्च पदावर बसलेला असून सुद्धा जर आपण आमची मागणी आणि विनंती मान्य नाही केली तर मग आम्ही एक सर्वसामान्य भारतीय जनता जी बाळ आहे निरागस, हे निरागसत्व बाळ जे आहे ते निरागसत्व आम्हाला काढून टाकावं लागेल, फेकून द्यावं लागेल। आणि शेवटी बाबासाहेबांनी या भारतीय संविधानातील प्रिअम्बल मुळे आम्ही भारताचे लोक आणि स्वतः नेहमीच करून अंगीकृत करण्याची शक्ती आम्हाला दाखवावी लागेल। ती वेळ कृपया येऊ देऊ नका अशी विनंती करतो आणि थांबतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की कृपया सर आपण आमच्या 140 कोटी जनतेची या 3 मागण्या, क्रमांक 1 ची ईव्हीएम हटविण्याची, क्रमांक 2 ची मनचा पुतळा हटविण्याची आणि क्रमांक 3 ची महाबोधी बुद्धगया मुक्त करण्याची आणि अखिल भारतीय भिक्खू सभेच्या ताब्यात देण्याची विनंती, या 3ही मागण्या या पत्राद्वारे मी आपल्याला कळवलेल्या आहेत। आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी आपल्याला कळवत आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। आपण ही विनंती मान्य कराल याच्या 6 महिन्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो। आम्ही भारताचे लोक अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। जय संविधान, जय भारत।